अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. हे व्हिडिओ बघून तुम्हाला याद येतंय? ह्याला हातपिशवी बोलत. जुन्या जमान्यातला आपले पोरी-बाली बनवत. ही डिझाइन पोरी आहे ना, चॉकलेट डिझाइन किंवा खजूर डिझाइन, अलग-अलग टाईपची डिझाइन ते लोक बनवत असत. मी फक्त आजच्या ह्यातला तुम्हाला ही हातपिशवीच दाखवत आहे. त्या टायमातला अशी तकिये कव्हर पण बनवल्या जात आणि ते एक रिंग यायचा आणि हा कॉटनचा जाडा कापड आणि अलग-अलग रंगाचे उलनचे धागे. आणि त्या टायमातला जेव्हा सोशल मीडिया नव्हता, तेव्हा आपले पोरी जेवल्या-बिवल्याच्या बाद भासणं धुवून आटोपल्यानंतर 2 पळशी कुंवारी पोरी ते रिंग घेऊन असे पिशवे हे बनवत, त्या संघातला तकिये कव्हर बनवत आणि खासकर पोरीबाळांची शादीतला त्यांच्या कपाटातला हे गिफ्ट दिल्या जात आणि एक्स्ट्रा पिशवी पण दिल्या जात. म्हणजे त्या आपल्या त्यांच्या ससुरालची जी लोकं, दिरूस, दिराची बायको, नंदसो त्यांना पण गिफ्ट करत. आणि खासकर शादी-बियाचा टाईम एकदा आलो, की माघारी जात तेव्हा ही अशी हातपिशवी, त्यातला एक चादरच्या आतला नारळ लपटलेलो असायचं आणि ते माघारी जात, दावत द्यायला. गावातला रिश्तेदाराला अलग-अलग गावातला जात असत आणि नवरीच्या माघारी पण अशाच पिशवीतला चादर आणि नारळ घेऊन जात जात असत. जर तुम्हाला कोणाला याद येते ते सांगा. ह्या चीजला आपण जिंदा ठेवायला हवी होती. आज बघा सोशल मीडियाचा आपण सही फायदा घेऊ शकतो. काय पोरी-बाली माशाल्लाह कोकणी बेस्ट काम करतायत. कोण कोकणी नाश्ते विकतायत, कोण एखादची पोरी गोजरे बनवून विकतायत. ती ह्याशी आपल्याला ह्या आपल्या प्रोफेशनशी जोडायला हवा आहे वापसी. तो जुना जमाना जो टॅलेंट होता कोकणचा तो परत आणायला हवा आहे. आणि सोशल मीडियाचा एक सही इस्तेमाल करायला हवा. नुसतं रील बनवून काय टाकून फायदा नाही. रोजगारशी जोडायला हवा आहे. थँक यू. सबस्क्राईब करा चॅनल.